नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रोखोक या चर्चात्मक कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. 4 आठवड्यात तिसरी लाट राज्यात धडकणार असल्याचा इशारा टास्क फोर्सकडनं देण्यात आलाय. राज्यात सध्या टप्प्याटप्प्यानं अनलॉकला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही शहरात पुन्हा गर्दीचे लोंढे आवरणं आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली रुग्णवाढ ही भयावह होती, ही आपण जाणतोच. त्यामुळे तिसरी लाट येण्याआधीच सावधता बाळगणं हे गरजेचं आहे आणि ते आपलं सर्वांचं कर्तव्य देखील आहे. तिसऱ्या लाटेत संभाव्य धोके नेमके कोणते आहेत, काय चुका टाळायच्या आहेत, याबाबतच आजच्या रोखोकमध्ये चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरतानाच त्या लेव्हलनुसार अनलॉकही होत आहे. मात्र लोक पुन्हा गाफील झाल्यानं तिसरी लाट 2 आठवड्यांमध्येच येऊ शकते अशी शक्यता आहे. त्याच संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूया. 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट धडकणार. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचा इशारा. रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेच्या दुप्पट होणार. राज्यात कोरोनाची तिसरी लाट पुढील 2 ते 4 आठवड्यांमध्ये येऊ शकते असा इशारा राज्याच्या टास्क फोर्सनं दिलाय. टास्क फोर्सची बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या अनलॉकमुळे रस्ते बाजारांमध्ये होणारी गर्दी बघता तिसरी लाट लवकरच येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. साधारणपणे युरोपमध्ये जे घडतं ते 2-2.5 महिन्यानंतर आपल्याकडे होतं. म्हणजे दुसरी लाट आपण पाहिली की त्याच पद्धतीने आपल्याकडे ती आली. तिसऱ्या संभाव्य लाटेबद्दल काही भाकीतही टास्क फोर्सनं वर्तवली आहे. सर्वात महत्त्वाची आणि चिंतेत टाकणारी बाब म्हणजे तिसऱ्या लाटेत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट म्हणजेच 8 लाखांपर्यंत जाऊ शकते. पहिल्या लाटेत सुमारे 19 लाख केसेस होत्या. दुसऱ्या लाटेत हा आकडा दुप्पट म्हणजे 40 लाखांवर गेलाय. आता तिसऱ्या लाटेत यापेक्षा कितीतरी जास्त रुग्ण सापडण्याची भीती आहे. अशी भीषण परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर आपण करत असलेल्या चुका टाळणं आवश्यक आहे. पहिल्या लाटेच्या नंतर ज्या चुका आपण सगळ्यांनी एक व्यक्ती म्हणून एक समाज म्हणून केल्या त्या टाळण्याची आत्ताची गरज आहे. आपण लग्न काय, बर्थडे पार्ट्या काय, सामाजिक राजकीय वैयक्तिक कार्यक्रमांना अलोट गर्दी केली. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या तिसऱ्या लाटेत 18 वर्षांखालील मुलांमधील संसर्गाचं प्रमाण पहिल्या 2 लाटांप्रमाणेच 10% असेल असा अंदाज टास्क फोर्सनं व्यक्त केलाय. राज्यात लेव्हल 5 मध्ये अनलॉक होतोय. अशा वेळी सर्वांनी गाफील न राहता काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा पुन्हा पश्चात्तापाची वेळ येईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि याच संदर्भात चर्चा करूयात आणि या चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर रवींद्र सरनाईक, श्वसनरोग तज्ज्ञ आहेत नागपूरहून, आणि आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील कोरोना सर्वेक्षण अधिकारी असलेले डॉक्टर प्रदीप आवटे. चर्चेच्या सुरुवातीला मी जातोय रवींद्र सरनाईकांकडे. डॉक्टर, तिसरी लाट येण्याचा आता इशारा देण्यात आलेला आहे. तिसरी लाट येत्या 2 ते 4 आठवड्यात धडकेल. राज्यात त्याचाही कहर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता आहे. तुम्ही कसं बघता याकडे? ज्याप्रमाणे पूर्ण जगभरामध्ये पहिली लाट आली, मध्ये इंटरव्हल गेल्यावर दुसरी लाट आली, आणि जसं आपल्या प्रथमदर्शी आपला अनुभव आहे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये साधारण 2 ते 3 महिने हे भारतापेक्षा पूर्वी तिसरी लाट ऑलरेडी येऊन गेली आहे किंवा सुरू आहे. त्याचप्रमाणे हा मधला जो विंडो पिरियड असतो ज्यावेळेस केसेस बऱ्याच प्रमाणात कमी होतात, ज्याला आपण टेस्ट पॉझिटिव्हिटी इंडेक्स म्हणतो, तो जेव्हा कमी होतो तर प्रथमदर्शी पुष्कळसे रोगी जे असतात कोरोनाचे हे कमी झाले असतात, जे आता आपण सत्य परिस्थितीत आपल्याला आढळतं आहे. या वेळात जर का आपण कोरोना रिलेटेड बिहेवियर ज्याला आपण म्हणतो तेच व्यवस्थित पाळलं नाही तर हा जो कोरोना आहे ह्याचं हे एपिडेमिक जे असतं हे सर्वप्रथम सर्व समाजामध्ये पसरलेलं असतं. त्याचा जो तीव्रता आहे ती वाढायची शक्यता ही नक्कीच असते. आता वेगवेगळे ह्याच्यामध्ये एपिडेमिओलॉजीचे फॉर्म्युलेज असतात. त्याच्यामध्ये सामाजिक बिहेवियर कसं आहे, म्हणजे एक मानवी गुणधर्म जो असतो प्रतिकारशक्तीचा, आणि हे जे व्हायरस असतं याचे पण गुणधर्म वेळेप्रमाणे बदलतात. तर या दोघांना धरून या फॉर्म्युल्याजमध्ये एक प्रोजेक्शन असतं साधारण की
साधारण 2 ते 3 महिन्या ह्या काळा इंटरव्हल नंतर तिसरी लाट ही आपल्या भागात यायची शक्यता फार दाट दर्शवली गेली आहे. थोडी मागे पुढे वेळ नक्की होऊ शकते, परंतु तिसरी लाट ही पूर्ण जगभरामध्ये जशी आली तशी आपल्याकडे सुद्धा ह्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस, सावधता पूर्णपणे खंबीरपणे व्यवस्थित केली तर याची जी तीव्रता आहे ती बऱ्यापैकी कमी करण्याची आपल्याजवळ प्रयोजन असतं. नक्कीच. आणि आता आपल्यासोबत डॉक्टर प्रदीप आवटे देखील जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात स्वागत करतो. तिसरी लाट ही येऊ घातलेली आहे असा इशाराच देण्यात आलेला आहे. तुम्ही कसं बघता याकडे? तिसरी लाट आता येईल असं तज्ज्ञांचं मत आहे. आपण ऐकतो आहोत की IIT कानपूर च्या काही एक्सपर्ट्सनी सूत्रा मॉडेलचा वापर करूनही याच्यामध्ये काही प्रिडिक्शन्स केलेली आहे. तर गणितीय प्रारूप वापरून काही भाकित करणं हा एकूणच साथरोगशास्त्रामधला एक महत्वाचा प्रघाताय पद्धत आहे. त्याच्यानुसार हे भाकीत करण्यात आलेलं आहे. आता ही शक्यता आहे असं दिसतंय. याचं कारण असं की साधारणपणे आपण जर पाहिलं तर युरोपमध्ये किंवा इतर देशांच्या मध्ये पश्चिमेकडच्या जे घडतं साधारणपणे त्याच्याप्रमाणेच आपल्या देशामध्ये आतापर्यंत घडलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त काही कालखंडाचा फरक पडलेला आहे. म्हणजे पहिली लाट असेल, दुसरी लाट असेल, आपण पाहिलेलं आहे की दुसरी लाट सुद्धा आपल्याकडे 2.5-3 महिन्यानंतर आलेली आहे. तर आता आपण बघतो आहोत की UK मध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसरी लाट काही प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे असं तिथल्या सरकारांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे याच प्रकारे आपल्याकडे ते होऊ शकेल अशी शक्यता आहे. मात्र ही लाट नक्की कधी येईल आणि तिची उंची काय असेल, त्याच्यामध्ये कितपत लोकांना बाधा होईल याबद्दल आत्ताच अगदी अचूक असं भाष्य करणं हे थोडंसं अवघड आहे असं माझं स्वतःचं मत आहे. बरं, डॉक्टर रवींद्र सरनाईक, जर आता आपण तिसऱ्या लाटेबद्दल बोलतोय, जसं आपण 2 लाटांचा एक अनुभव घेतलेला आहे, कारण आता कोरोना बऱ्यापैकी माहीत झालेला आहे, त्याची उपचार पद्धती आपल्याकडे माहिती झालेली आहे. श्वसन रोग हे अधिक वाढतील या तिसऱ्या लाटेमध्ये किंवा त्याचा धोका अधिक वाढलेला असेल? नक्कीच. आता आपला पूर्व अनुभव जो आहे त्याप्रमाणे आपल्याला आपली तयारी, ज्याला आपण प्रिपेअर्डनेस म्हणतो, त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर प्रिपेअर्डनेस, हेल्थकेअर वर्कर प्रिपेअर्डनेस आणि जसं आपण पाहिलं की ऑक्सिजनची अपूर्तता किंवा कमतरता जी जाणवली त्याच्यामध्ये आपण प्रिपेअर्डनेसमध्ये नक्कीच आपलं वर्चस्व मिळवलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त व्हायरसचे गुणधर्म जसं मी म्हटलं बदलू शकतात. पहिल्या लाटेमध्ये सर्दी, खोकला आणि चव बदलणे हा प्रकार जास्त आढळला. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन कमी होण्याचं प्रमाण आणि त्याचप्रमाणे कमी वयोगटातल्या लोकांना जास्त प्रमाणात हा आजार आढळला. तसंच ह्याचे जे सिम्पटम्स आहे हे बदलले होते. हातपाय दुखणे, गळून जाणे, खूप विकनेस येणे. तसंच समजा हे व्हायरस नवीन म्युटंट येण्याची जी शक्यता असते त्याप्रमाणे या सिम्पटम्स जे आहे या बदलू शकतात. त्यामुळे आता सामाजिकदृष्ट्या, मेडिकलदृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टीने आपल्याला फार सतर्क राहणे आवश्यक आहे. आणि नवीन रुग्ण जे आढळतील आता त्यांना काही सिम्पटम्समध्ये बदल आहे का, बदलाव आहे का, जास्त तीव्रता आहे का, याच्याकडे आपल्याला जशी जशी वेळ वाढेल तेव्हाच आपल्याला व्यवस्थित त्याच्यामधनं शिकायला मिळेल. बरं, डॉक्टर प्रदीप, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आधी युरोप कंट्रीजमध्ये ती लाट येते आणि त्याच्या 2 ते 2.5 महिन्यांनी त्याचा प्रभाव आपल्याकडे जाणवायला सुरुवात होतो आणि ती लाट आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. मग हा जर पॅटर्नच होत असेल तर ह्याला म्हणजे रोखायचं कसं आणि हा पॅटर्न पुढे कंटिन्यू होणार नाही म्हणून कसं काय रोखता येऊ शकतं ह्या पॅटर्नला? आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं मुळामध्ये आपल्याला जी काही खबरदारी घ्यायची आहे त्याच्याकरता आपण म्हणूनच तर पावलं उचलतो आहोत की हा पॅटर्न जो आहे किंवा येणारी जी लाट आहे तिची तीव्रता कमीत कमी कशी राहील याच्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत. आता हे प्रयत्न कोणकोणते आहेत तर त्यातला पहिला भाग जो आहे, आपण पाहिलं की पहिली लाट जेव्हा संपली तेव्हा आपल्यापैकी अनेकांना असं वाटलं की आता कोरोना संपलेला आहे आणि लोक एकदमच खूप वेगामध्ये आणि खूप काळ आत कोंडले गेल्यामुळं रस्त्यावर आले. आपण पाहिलं की आपले घरगुती लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज किंवा अगदी वीकेंडला ज्याला आपण म्हणतो की माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणी पिकनिक्स काढणं, याला एकदमच जोरात सुरुवात झाली आणि एका अर्थानं आपण कोरोना अजूनही आहे हे विसरून गेलो. या सगळ्याचा परिणाम असा झाला
की खूप वेगामध्ये दुसरी लाट आली आणि त्या प्रसाराला खूप वेग मिळाला या सगळ्या आपल्या थोड्याशा बेजबाबदार वागण्यामुळे. मला असं वाटतं की आता जेव्हा दुसरी लाट हळूहळू उतरते आहे, तिच्या उतरणीच्या या काळामध्ये पहिल्या लाटेच्या वेळी ज्या चुका आपण केल्या त्या चुका आता आपण टाळण्याची गरज आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आपल्याला कोविड सोबत जगायला शिकण्याची गरज आहे. आणि म्हणून जरी आता केसेस कमी झाल्या तरी सुद्धा आपली जी खबरदारी आहे ती खबरदारी आपण व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर घ्यायची आहे, हा त्यातला पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे की आपण पाहतो आहोत की आपण लसीकरणाचा वेग वाढवायचा प्रयत्न करतो आहोत. जसं की काल माननीय मुख्यमंत्री हे म्हणाले की केंद्रीय पातळीवर जवळपास 40-42 कोटी डोसेस येणाऱ्या काही काळामध्ये उपलब्ध होतील आणि स्वाभाविकपणे त्याचा फायदा राज्यालाही होईल आणि त्याच्यामुळे लसीकरणाचा वेग आपल्याला वाढवता येईल, हा त्यातला दुसरा भाग आहे. पण लसीकरण म्हणजे आपल्याला जणू काही रामबाण उपाय मिळाले असं आपण पाहायची आवश्यकता नाही. कारण आपण आता पाहतो आहोत की इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी तिसरी लाट आलेली आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेलं आहे, पण तरी सुद्धा तिसरी लाट आलेली तिथं आहे. याचा अर्थ असा की लसीकरण काही प्रमाणामध्ये जरी गुणकारी असलं तरी सुद्धा आपल्याला जे काही आपली व्यक्तिगत खबरदारी घ्यायची आहे ती आपल्याला सोडून द्यायची नाही, हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये एक जो महत्वाचा मुद्दा तिसऱ्या लाटेसोबत जोडला गेलेला आहे त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे, तो म्हणजे लहान मुलांचा. म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणावर बाधित होतील असा एक कयास, असा एक अंदाज काही तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतायत. मला असं वाटतं की इथं आपण हे स्पष्ट करूया की या सगळ्या तज्ज्ञांचा आदर राखून सुद्धा की असं आजच्या घडीला मुलांमध्ये सर्वाधिक बाधा होईल पुढच्या लाटेमध्ये हे सिद्ध करण्याकरता कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे केवळ एक तर्क आहे. तो तर्क काय आहे की साधारणपणे आपण 18 वर्षाच्या वरील लोकांना लसीकरण करतो आहोत, त्याच्यामुळे विषाणू या नवीन गटामध्ये शिरकाव करू शकतो असा तर्क आहे. या तर्काला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, पण तरी देखील हा तर्क हा शासन म्हणून, आरोग्य व्यवस्था म्हणून आपण अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे आणि म्हणून आपण त्याच्या अनुषंगाने सगळी तयारी करतो आहोत. फक्त हे तयारी करतो याचा दुसरा एक दुष्परिणाम काय आहे की आपल्याकडचे जे पालक आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांच्या मनामध्ये विनाकारण भयाचं वातावरण आहे. मला असं वाटतं की या भयाच्या वातावरणाची काही सुद्धा आवश्यकता नाही. कारण की लक्षात घ्या की जसं मोठ्यांना तसंच लहानांना साधारणपणे कोविड होण्याच्या प्रमाणामध्ये काही वेगळा हे नाहीये. आपण पाहिलेलं आहे की पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही लाटांमध्ये साधारणपणे 18 वर्षाखालील मुलांचं प्रमाण हे 10% असतं आणि ते दोन्ही लाटांमध्ये बदललेलं नाहीये. त्याच्यामुळे 100 लोक जर पॉझिटिव्ह आले तर त्याच्यामध्ये 10% ही 18 वर्षाखालची मुलं असतात, हे आत्तावरचं प्रमाण आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, आपण हे पाहिलेलं आहे की लहान मुलांच्या मध्ये हा आजार फार गंभीर स्वरूप धारण करू शकत नाही. याचं कारण असं आहे की विषाणूला शरीरामध्ये प्रवेश करण्याकरता एक रिसेप्टर लागतो आणि लहान मुलांच्या शरीरामध्ये हा रिसेप्टर पूर्णपणे विकसित झालेला नसतो असं तज्ज्ञ सांगतात. त्याच्यामुळे लहान मुलांच्या मध्ये गंभीर करोनाची लक्षणं तशी फारशी आढळत नाहीत. त्यामुळे 10,000 मध्ये एखादा मृत्यू लहान मुलांच्या मध्ये होऊ शकतो. हे प्रमाण खूप कमी आहे, ही त्यातली महत्वाची गोष्ट. त्यातही ज्या मुलांना काही अतिजोखमीचे आजार आहेत, म्हणजे अनेकदा लहान मुलांच्या मध्ये पण मधुमेह आढळतो, विशिष्ट पद्धतीचे कॅन्सर आढळतात, काही अनुवंशिक आजार आढळतात, तर असं काही असेल तर अशा मुलांच्या मध्ये हा आजार थोडंसं गंभीर स्वरूप धारण करताना आपल्याला दिसतो. अन्यथा बाकीच्या मुलांच्या मध्ये याचं स्वरूप जे आहे ते खूप सौम्य असतं. त्याच्यामुळं पालकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. काळजी घेणं हा वेगळा मुद्दा आहे आणि आपली भीती संक्रमित करणं मुलांच्या मध्ये हे मला वाटतं टाळलं पाहिजे. हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा. अगदी खूप महत्वाचा आणि अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलात की पालकांनी घाबरून जाऊ नये. आणि दुसरीकडे जसं की लसीकरण झालेलं आहे म्हणून आता मला कोरोना होणार नाही हा भ्रमही अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे, तो देखील तुम्ही दूर केलेला आहात की रामबाण उपाय मिळालेला नाहीये. लसीकरण झालेलं असलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. मला डॉक्टर रवींद्र सरनाईकांकडे जायचं की तुम्ही डॉक्टर अशा केसेस बघितल्या असतील की सगळी खबरदारी घेऊन सुद्धा दुसऱ्या लाटेत किंवा पहिल्या लाटेत अनेकांना कोरोनानं ग्रासलं होतं. तिसऱ्या लाटेत हा रुग्ण बाधित होण्याचा जो टप्पा आहे तो दुपटीनं वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. तेव्हा खबरदारी म्हणून काय करायचं? जसं आपण आता संदर्भ पाहिला की पहिल्या लाटीपेक्षा दुसरी लाट जी आहे ही आता एपिडेमियोलॉजिकल मॉडेल्स जे आपण फॉर्म्युलेज म्हटले तर 4.8 टाइम्स ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा
जास्त प्रकर्षाने आढळली. आणि आता प्रोजेक्शन असं आहे की सध्याची सेकंड वेव्ह येऊन गेली, याच्या 1.8 टाइम्स तिसरी लाट जास्त लोकांना बाधित करायची शक्यता आहे. पण ह्याच्यामध्ये घाबरायची गरज एवढ्यासाठी नाही की यातले 80% रुग्णांना हा आजार येतो आणि जातो, ते घरीच चांगले होतात. फक्त आता जास्त लोकांना आजार झाला तर त्यातले ज्या लोकांना गंभीरपणे इजा होते, हे लक्षणं आपल्याला जसे जसे कळतात त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही गाईडलाईन्स बनवलेले असतात, त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तर त्याला ताप आला किंवा त्रास झाला तर ताबडतोब त्याचा उपाय सुरू करणे, त्याला अवॉइड नाही करायचं, दुर्लक्ष नाही करायचं. आणि जसं आपण आता दुसऱ्या लाटेत पाहिलं की घरी एकाला झाला तर संसर्गजन्यता फार जास्त होती. एकाला झाल्या 2-3 दिवसामध्ये जवळपास सर्व जणांना याची बाधा होत होती. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहायचं, ज्याला आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतो. आणि लवकरात लवकर निदान होऊन त्याचा इलाज पण होतो आणि त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग होण्यापासून बचाव पण होतो. त्यामुळे एक मुख्य मुद्दा सगळ्यांनी मनात ठेवला पाहिजे की हा जो व्हायरस आहे हा मानवी शरीरामध्येच ह्याचं जिवंत राहतो आणि एका मानवापासून दुसऱ्या मानवापर्यंत ह्याचा संसर्ग झाल्यावरच हा आजार होतो. त्यामुळे आपण जर का कोरोना रिलेटेड बिहेवियर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मास्क हा एकच खूप मोठा मुद्दा आहे. तो कसा वापरायचा, किती व्यवस्थित वापरायचा, पुन्हा पुन्हा नाही वापरायचा, स्वच्छ वापरायचा आणि व्यवस्थित नाक तोंड पूर्ण व्यवस्थित बंद असताना, खास करून जिथे जास्त गर्दी आहे किंवा जमावाच्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर घरून घातलेला मास्क हा वापस आल्यावरच मध्ये काढायचा. कारण मध्ये मध्ये 10 वेळा तो खालीवर बंद करताना आपण साधारण पुष्कळदा पाहतो बाजारांमध्ये, बाजारपेठांमध्ये किंवा मोठ्या मॉल्समध्ये. तर हे वैयक्तिक जे आपल्याला प्रत्येकाला स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे हे 100% केलं तरीसुद्धा हा आजाराचं पूर्ण निर्मूलन होणार नाही. ज्याला आपण 0 केसेस म्हणतो, ती स्टेज यायला फार भयानक आपले प्रयत्न लागतील आहे. आणि सामाजिक जागरूकता जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची. कायदे आणि नियम आणि नियमावली आणि गाईडलाईन्स आणि ट्रीटमेंट बरेच राहू शकतात, पण प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक व्यक्तींनी जर का इतकी जागरूकता ठेवून कोणाच्याही जवळजवळ जाताना हे लक्षात ठेवायचं की आपल्यापासून त्याला बाधा व्हायला नको किंवा तिथून त्याची व्हायरसची उडी आपल्या शरीरावर झाली नाही पाहिजे. हे अगदी व्यवस्थित कटाक्षाने जर का समाजाने पाळलं तर पुष्कळशा प्रमाणामध्ये तिसऱ्या वेव्हला आपण चांगल्या प्रमाणे प्रतिबंध करू शकतो. नक्कीच. डॉक्टर प्रदीप, तिसऱ्या लाटेमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अधिक असण्याची शक्यता आहे का? आणि जर तो पॉझिटिव्हिटी रेट अधिक असेल तर त्याच्यात काही म्युटेशन होऊन तो वाढणार आहे का? त्याकडे कसं बघता तुम्ही? आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहतो आहोत की कोविडचा जो विषाणू आहे तर त्या विषाणूचं म्युटेशनचं प्रमाण हे बऱ्यापैकी लक्षणीय आहे. म्हणजे सुरुवातीला आपण युके व्हेरियंट पाहिला, त्याच्यानंतर आफ्रिकेमधला व्हेरियंट पाहिला, नंतर डेल्टा व्हेरियंट जो आता आपण पाहतो आहोत मुख्यत्वे, ज्याचा ट्रान्समिशनचा जो वेग आहे तो सुद्धा ज्याला आपण R0 म्हणतो तो 6च्या आसपास आहे. म्हणजे तो एक माणूस जवळपास 6 लोकांना इन्फेक्शन देऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. तर या पद्धतीचे व्हेरियंट दिसत आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये अजून काही व्हेरियंट तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्याकरता आपण जर बघितलं तर आपला जो सर्व्हिलन्स आहे, सर्वेक्षण आहे, ते एका अर्थानं 3 पातळीवर सुरू आहे. लक्षात घ्या, या 3 पातळ्या कोणत्या आहेत की जो रुग्ण पॉझिटिव्ह येतो आहे त्याच्या संपर्कातले लोक शोधणं, ते वेगामध्ये शोधणं. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायची गरज आहे की आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आपल्या पालिकेला, आपल्या जिल्ह्यातल्या पब्लिक हेल्थच्या मंडळींना की बाबा माझ्या कोणीतरी घरातला पॉझिटिव्ह आलाय किंवा माझा मित्र पॉझिटिव्ह आलाय, मी त्याच्या संपर्कात आलो होतो, हे सांगत आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ज्याला म्हणतो आपण ते वेगामध्ये करता येईल. त्याच्यामुळे हा एक सर्वेक्षणाचा भाग आहे. त्याच वेळी आपल्याकडे समाजामधले ज्यांना इन्फ्लुएन्झा सदृश्य आजार आहेत असे रुग्ण शोधणं हा सुद्धा सर्वेक्षणाचा एक भाग असतो. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग जो आहे की यांची तपासणी करणं, RT-PCR करतो आपण, रॅपिड अँटिजेन करतो, ही प्रयोगशाळा सर्वेक्षण झालं, हे दुसरं सर्वेक्षण. आणि तिसरं जे आहे आपण काय करतो आहोत की याच्यामधल्या काही लोकांचे नमुने हे प्रयोगशाळेला पाठवून त्यांचं जनुकीय रचना काय आहे हे बघतो आहोत आणि त्याच्या मार्फत आपण त्यांचे जे काही व्हेरियंट्स काही आहेत का हे तपासतो आहोत. हे तिसरं सर्वेक्षण आहे. या तिन्ही सर्वेक्षणाला अत्यंत महत्व आहे. आतापर्यंत आपल्याकडे डेल्टा व्हेरियंट मुख्यत्वे आढळतो आहे, व्हेरियंट नवा आढळत नाही. तिसऱ्या लाटेमध्ये असं काही होईल का याच्याबद्दल आजच भाकीत करणं कठीण आहे.
परंतु मी तुम्हाला एकच सांगतो हो. की जर व्हेरियंट किंवा म्युटेशन कमी करायचे असतील तर जेवढं ट्रान्समिशन कमी होईल व्हायरसचं तेवढं म्युटेशन कमी होतं. त्याच्यामुळं आपण व्हायरसला प्रसाराकरता जेवढी संधी कमी देऊ तेवढी म्युटेशन कमी होतात आणि जेवढा प्रसार वेगात होतो तेवढी म्युटेशन होण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळं आपण मुळामध्ये आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये जेवढी खबरदारी घेऊ तेवढ्या म्युटेशनला सुद्धा आळा बसेल हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण जर बघितलं तर आपली तयारी आपण पूर्णपणे करतो आहोत. म्हणजे एकीकडं आपण जर बघितलं फेब्रुवारीमध्ये जे आपल्याकडे हॉस्पिटल्स होती किंवा बेड्स होती आणि आता मे मध्ये जी होती आपल्याकडे याच्यामध्ये जवळपास 76 ते 80% फरक आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण बेड वाढवलेली आहेत, ऑक्सिजन बेड वाढवले आहेत, व्हेंटिलेटर वाढवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली आपण की ऑक्सिजनची जी सगळ्यात मध्ये कमतरता आपल्याला मधल्या काळात आढळली त्याच्यामुळं आपल्याकडची जी अगदी तालुका पातळीवर जी हॉस्पिटल्स आहेत त्यापासून सगळ्यांना ऑक्सिजन टँक कशी उभा करता येतील याच्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणजे राज्यभरामध्ये असे जवळपास 487 टँक्स हे आता मंजूर झालेले आहेत आणि त्यांचं काम सुरू आहे. त्यातले काही पूर्णही झालेले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या काही काळामध्ये प्रत्येक हॉस्पिटल हे एका अर्थानं ऑक्सिजन करता स्वयंनिर्भर असेल, आत्मनिर्भर असेल. त्याच्यामुळे त्याला फार दूरच्या ठिकाणाहून ऑक्सिजन आणण्याची गरज भासणार नाही हेही आपण करतो आहोत. त्यामुळे या तयारीची आपण पूर्णपणे जी काही तयारी आवश्यक आहे ती आपण करतो आहोत. खरं म्हणजे थोडक्यात तयारी आहे, मात्र तिसरी लाट ही 2 ते 4 आठवड्यात येऊ शकते. त्याच्यासाठी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे आणि अर्थातच बॉटम लाईन ही आहे की सामाजिक जागृती या संदर्भात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मास्क वापरणं बंधनकारकच आहे. लसीकरण झालं असलं तरी तो रामबाण इलाज नाही, हे देखील प्रत्येक नागरिकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच वागणं गरजेचं आहे. समाजभान राखणं गरजेचं आहे. आज मान्यवर डॉक्टरांनी आपल्याला वेळ दिला. कार्यक्रमासाठी त्यांचे मी आभार मानतो आणि रोखोकच्या या कार्यक्रमात आज इथेच थांबतो. पाहत झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे